नमस्कार, मी सुप्रिया माने तुमचं माने फॅमिलीमध्ये स्वागत करते। आज आम्ही पाणीपुरीची रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे। त्यासाठी पहिला तिखट पाणी करणार आहे, त्याची रेसिपी तुम्हाला श्वेता दाखवेल। तिखट पाण्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठा बाउल कोथिंबीर, छोटा बाउल पुदिना, 7-8 मिरच्या, छोटा आल्याचा तुकडा घेतलाय, 4-5 लसूण, जिरा पावडर हवा, ब्लॅक सॉल्ट आहे, पुदिना, मिरची, आलं आणि लसणाची
खूपच दाट झाले. याला आपण थोडंसं पाणी घालूया आपण. आता याला उकळी आलेली आहे. आता गॅस मी मिडियम फ्लेमवर ठेवते. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. छान गोड पाणी तयार झाले. जास्त घट्टही नाही, पातळ नाही, मिडियम. त्याच्यामध्ये मी काश्मीरी चिली पावडर आहे, ते अर्धा चमचा वापरते. हे सैंधव मीठ आहे, ते अर्धा चमचा वापरते. चाट मसाला अर्धा चमचा वापरते. आणि ही जिरे पावडर आहे, जिरे पावडर अर्धा चमचा वापरते. त्याला आणखी एक उकळी येऊ देऊया. आता याला छान उकळी फुटली. आता मी टेस्ट करून बघते. आता छान आपलं गोड पाणी तयार झाले. आता गॅस मी बंद करते आणि थंड व्हायला ठेवते. आता पाणीपुरीसाठी रगडा तयार करणार आहे. त्याच्यासाठी हे 7-8 बटाटे उकडून घेतलेले आणि ते स्मॅश करून घेतले. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा सैंधव मीठ घालते. नंतर चाट मसाला अर्धा चमचा. नंतर जिरे पावडर घालणार आहे. पाव चमचा. ते आपण सगळं मिक्स करू. स्मॅशरने स्मॅश करून घेऊया, म्हणजे एकसारखा रगडला जाईल. त्याच्यामध्ये आपण खूप बारीक कोथिंबीर टाकूया. जे आपण तिखट पाणी केलं होतं त्यातलं 1 चमचा तिखट पाणी घालूया याच्यात, म्हणजे रगडा थोडा स्पायसी होतो. आता हा रगडा आपला रेडी झालाय. आणि बटाट्याचा रगडा आणि
चिटिंग वेगळी आहे, तुमची वेगळी आहे. चिटिंग नको, तुमची टीम वेगळी आहे. लवकर करा. आणते कडक संपा ना. आमचं झालंय, आमचं झालंय. माझी काय चूक नाही. त्यांच्या टीमात लोकर खात होते आणि आमची आंटी जरा तुकडा काढून खात होती. त्यामुळे आम्ही आलो. तिखट पुरी खायची आहे, पनिशमेंट आहे की. एक बार श्लोक एकच. दादाला एक आहे. तिखट पुरी खायचं आपण नाही. आपण जिंकलो की रे. आंटी कोरडी नाही खावं तिखट पाणी. दादा तिखट पाणी खायला पनिशमेंट आहे. आपण हे केलं ना, आपण हरलोय ना. मग तुम्ही हरले की चमचा घ्या. श्लोक मला पण पनिशमेंट. मला तिकडे लागले. आम्ही जे पाणी पितो आपल्याला का तिकडे लागले? आपण तिकडे काही खाल्लंच नाही. तिचं आंटी झाले. आंटी चमच्याला छोटा तुकडा खात होती पाणीपुरीचा तोडून. आंटीला सगळं तोंडात घालायलाच नाही ना माझ्या. तुम्हाला सांगतो मी 9 पाणीपुरी केवढ्या लोक खाल्लो. तुम्हाला आमची आजची पाणीपुरीची रेसिपी आणि आमचं हे चॅलेंज कसं वाटलं ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच तुम्हाला काय चॅलेंज आणि पाहिजे असले तर कमेंट मध्ये सांगा. मी ती नक्की करणार आणि जिंकणार सुद्धा. बाय बाय. नेक्स्ट टाइम जिंकणार. कुठल्याही नुसतं बनवी बनवणार आहे. बाय बाय.